सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. 27 जुलै 2026 या दिवसापासून शनी महाराज मीन राशीत वक्री झाले आहेत आणि हा वक्री काळ 11 डिसेंबर 2026 म्हणजे तब्बल 138 दिवस शनी महाराज वक्री अवस्थेत राहणार आहेत. आता शनी वक्री हे नाव ऐकताच खूप जणांना भीती वाटत आहे. आमच्याकडे अनेक मेसेज आणि अनेक फोन येत आहेत. काही जण याला संकटाची सुरुवात समजतायत. पण खरं ज्योतिषशास्त्र किंवा हिंदू धर्मशास्त्र कधीच भीती निर्माण करत नाही, तर ते आपल्याला योग्य दिशा दाखवतात. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत शनी वक्री म्हणजे नेमकं काय, या 138 दिवसांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो हे अगदी आपण साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सर्वप्रथम वक्री म्हणजे ग्रह प्रत्यक्षात मागे फिरतो असा त्याचा अर्थ नाही. पृथ्वी आणि त्या ग्रहाच्या भ्रमणगतीतील फरकामुळे आपल्याला तो काही काळ मागे जात असल्याचा भास होतो. यालाच ग्रहांची वक्री गती असे म्हणतात. ग्रह मागे फिरत नसला तरी त्याचा प्रभाव मात्र अधिक अंतर्मुख करणारा असतो. तर शनी महाराज आपल्याला माहिती आहेत, साक्षात कर्म, न्याय, शिस्त, संयम, जबाबदारी, वेळेचं महत्त्व आणि वास्तव स्वीकारण्याची ताकद देणारे ग्रह आहेत. त्याच्यामुळे शनी महाराज वक्री झाले म्हणजे ते तुम्हाला शिक्षा देण्यासाठी आले आहेत असा अर्थ अजिबात नाही. उलट आपण केलेल्या कर्मांचा आढावा घेण्याची, आपल्या आयुष्यातील अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्याची, चुका सुधारण्याची आणि आपलं जीवन अधिक शिस्तबद्ध करण्याची संधी देण्याचा हा काळ आहे. या वर्षाचा जर आपण शनी वक्री काळ पाहिला तर हा काहीसा विशेष आहे. कारण केवळ शनी वक्री होत नाही, इतर ग्रहांची मांडणी ही वेगळ्या स्वरूपाची आहे. जर राहू आत्ता कुंभ राशीत आहे, शनी मीन राशीत आहेत, गुरु महाराज त्याच्या उच्च राशीत म्हणजे कर्क राशीत आहेत. त्याच्यामुळे जागतिक पातळीवर आर्थिक चढ उतार आहेत, नैसर्गिक आपत्ती आहेत, औद्योगिक बदल आहेत, संशोधनं आहेत, रिसर्च वर्क आहे, संरक्षण क्षेत्र, तंत्रज्ञान आणि जागतिक घडामोडींमध्ये मोठे बदल अनुभवायला मिळू शकतात. आपण ते अनुभवत सुद्धा आहोत. अर्थात अशा घटना अनेक कारणांमुळे घडत असतात. ज्योतिषशास्त्रामध्ये या ग्रहस्थितींचा विचार आपण संभाव्य संकेत म्हणून पाहू शकतो. प्रत्येकाची पत्रिका ही वेगळी असते. त्याच्यामुळे ज्या व्यक्तींना शनीची महादशा सुरू आहे, अंतर्दशा सुरू आहे, सध्या मेष, मीन, कुंभ या राशींना 7.5 सुरू आहे, धनु आणि सिंह राशीला पनौती सुरू आहे, तर या राशींना शनिदेवांचा प्रभाव अधिक स्पष्टपणे जाणवू शकतो. अनेकांना कामाचे तास वाढल्यासारखे वाटतील, मेहनत जास्त करावी लागेल, पण त्याचे फळ किंवा कौतुक तुम्हाला अपेक्षेपेक्षा थोडं उशिरा मिळू शकतं. त्याच्यामुळे ही स्थिती आधीपासून जर आपण स्वीकारली तर त्रास हा होत नाही. व्यवसायात तुमच्या गुंतवलेले पैसे अडकू शकतात किंवा त्याचा परतावा थोडा उशिराने मिळू शकतो. काहींना एकच काम वारंवार करावं लागू शकतो. पण हा काळ अपयशाचा नसून तुमच्या गुणवृद्धीचा आहे. संयम, सातत्य आणि कर्माची परीक्षा घेणारा हा काळ आपण नक्की म्हणू शकतो. या काळामध्ये जुनी प्रकरणे पुन्हा समोर येऊ शकतात. तुमचे रखडलेले आर्थिक व्यवहार नक्की पूर्ण होऊ शकतात. सरकारी कामे, न्यायालयीन प्रकरणे, नोकरी आहे, व्यवसाय आहे, कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा मालमत्तेसंबंधी जी काही कामं तुमची आहेत ती पुन्हा चर्चेत येऊ शकतात. मात्र याचा अर्थ प्रत्येकाला त्रास होईल असे अजिबात नाही. कारण प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली, ग्रहांची स्थिती, दशा, अंतर्दशा आणि गोचर वेगळं असल्यामुळे परिणामही नक्कीच वेगळे असतात. त्याच्यामुळे सोशल मीडियावर आता जे आपल्याला दिसतं, या राशीवर भयंकर संकट, या राशीचं भाग्य खुलेल, अशा मेसेजवर लगेच विश्वास ठेवून घाबरून जायचं नाही. राशीवरून मिळणारं हे सामान्य गोचर फल असू शकतं. अचूक परिणाम जाणून घेण्यासाठी संपूर्ण जन्मकुंडलीचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. शनी वक्री काळात काही जरी विशेष गोष्टींची काळजी घ्यायची असेल तर कुठलाही निर्णय घाईघाईने घेऊ नका. 2 वेळा विचार करा, थोरा मोठ्यांचे सल्ले घ्या. आर्थिक व्यवहार पूर्ण पारदर्शकपणे ठेवा. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करा. वेळेचे काटेकोर पालन करा. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती, गुरुजन, सहकारी आणि आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तींशी आदराने वागा, त्यांना मदत करा. कारण शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा हीच शनी महाराजांना अत्यंत प्रिय आहे. आपण जर या वक्री काळामध्ये उपायांचा विचार केला तर श्रद्धेने आपण शनी महाराजांची उपासना करू शकतो. याच्यासाठी ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप जरूर करा. ज्यांना 7.5 आहे, पनौती आहे, त्यांनी शनिवारी छायादान करू शकता. शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता. गरजूंना मदत करा. पक्ष्यांना अन्न आणि पाणी द्या. हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडाचे पठण नक्की करा.
आणि सगळ्यात मोठा उपाय म्हणजे आपल्या प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा ठेवणे. कारण शनिदेव केवळ पूजापाठाकडे पाहत नाहीत, तर आपल्या आचरणाकडे पाहतात. म्हणून या 138 दिवसांकडे भीतीने पाहू नका. स्वतःला अधिक सक्षम, अधिक शिस्तबद्ध, अधिक जबाबदार, अधिक परिपूर्ण बनवण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. शनिदेव आपल्याला थांबवण्यासाठी नाही, तर आपल्या गुणांची वृद्धी योग्य मार्गावर चालवण्यासाठी नक्की येतात. त्यांनी दिलेल्या प्रत्येक प्रसंगातून, अनुभवातून काहीतरी शिकण्याचा नक्की प्रयत्न करा.